आपण पाहू शकता वाशिम जिल्ह्यातील जळुका रेल्वे गावानजीक असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलाशयाच्या भिंतीवर उभा आहे। या काटेपूर्णाच्या जलाशयाच्या प्रकल्पामधून अनेक गावांना पाणी गेलेलं आहे। पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था या काटेपूर्णा जलाशयाच्या प्रकल्पामधून केलेली आहे। मालेगावसारख्या शहराला सुद्धा या ठिकाणावरून पाण्याची व्यवस्था केलेली आहे। जळुका असेल, जामखेड असेल, वडी असेल, वर्धरी बुद्रुक या ठिकाणाला सुद्धा या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाणी उपसण्याकरता शेतीकरता मोटरा पाण्याच्या मोटरा या धरणावर लावलेल्या आहेत। सध्या स्थितीमध्ये या जलाशयामध्ये 60% कमी पाण्याचा मृत्यू साठा हा उपलब्ध आहे। असा जर पाण्याचा अवैध उपसा होत राहिला तर भविष्यामध्ये या जलाशयामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहणार नाही। प्राण्याला जंगलातून येणाऱ्या प्राण्याला सुद्धा पाणी उपलब्ध राहणार नाही आणि म्हणून या धरणातील पाणी हा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावं, प्राण्यासाठी राखून ठेवण्यात यावं अशा प्रकारची मागणी या भागातील नागरिकांची आहे। महाराष्ट्र टाइम्स न्यूजसाठी सारनाथ अवचार, वाशिम।